मीरा भाईंदर में आरक्षण की मांग को लेकर बंजारा समाज ने आज अपर तहसीलदार कार्यालय के बाहर बड़ी संख्या में जुटे समाज के लोगों ने 14 करोड़ की आबादी वाले बंजारा समाज को तुरंत आरक्षण देने की मांग रखी। हैदराबाद गैजेट के आधार पर बंजारा समाज ने आरक्षण की मांग को दोहराया और अपर तहसीलदार को झापन दिया। उनका का कहना है कि यह मांग कई वर्षों से लंबित है, जिससे समाज में भारी नाराजगी है। मीरा भाईंदर शहरातील सर्व बंजारा समाज तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जमलेलं आहे। बंजारा समाजाची प्रामुख्याने मागणी आहे आणि ती मागणी आजपासून या कालपासून करत नाही आहे। आज अनेक वर्षापासून आमची प्रमुख मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये आमचा जो समाज आहे, 14 कोटी लोकसंख्या असलेला आमचा समाज आहे, त्या समाज पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जातीमध्ये विभागला गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर हा बंजारा समाज विजयंती मध्ये येतो आणि आमचे सर्व नातेवाईक हैदराबादमध्ये एसटी मध्ये येतात। जर तुम्ही इतर आज मराठा समाजाला हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे आज आरक्षण देत आहेत, तर आमच्या बंजारा समाजाच्या लोकांवर अन्याय का करतायत? तर आज कुठेतरी आम्ही आमचा जो हक्क आहे ते मागण्यासाठी आज निवेदन शासनाकडे पाठवलेलं आहे आणि पाठपुरावा आमचा चाललेला आहे। आणि आज आमचं पूर्ण बंजारा समाजाचे नेते मंडळी वगैरे त्यांची प्रमुख नेत्यांची आज काल बैठक झालेली आहे। लवकरच पुढील दिशा आम्ही ठरवणार आहे आणि आमची जी मागणी आहे आम्हाला एसटी मध्ये सामील करून घेण्यासाठी, ही आजपासून नाही तर अनेक वर्षापासून आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचे बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांनी सुद्धा पत्र दिलं होतं की संपूर्ण देशामध्ये जो समाज आहे आमचा वेगवेगळा, आमची बोली एक आहे, भाषा एक आहे, आमचे पेराव एक आहे, तरी आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये का सामील केलेलं आहे? तर याच्यासाठी आज संपूर्ण समाज एकत्र आलेला आहे। गावापासून तर शहरापर्यंत आज आम्ही एकत्र येऊन या लढ्याला सामोरे जात आहोत आणि लवकरच आमची पुढील दिशा आम्ही ठरवणार। जय भीम, जय सेवालाल, जय छत्रपती शिवराय महाराजांचा। आणि आज मी इथे जमले बंजारा समाजाने सगळ्यांनी जमा होऊन, इथे कुठलेच पदाधिकारी नाही आले, तिथे नुसता बंजारा समाज आलाय। ह्याच्यासाठी आलाय की आज 5 दिवसापासून आमचा भाऊ तिथे उपोषणवरती बसलाय, उपाशी तरसा बसलाय, पाणी सुद्धा नाही पित आहे, का समाजासाठी नाही पित आहे। आज आमचे हे समाजातले सगळे लोक बिगारी काम करणारे आहेत, ह्यांना जास्तीत जास्त नॉलेज नसतं म्हणून आज मीरा भाईंदर मध्ये आमचं मंदिर सुद्धा नाही आहे, तर आम्हाला कुठे ना कुठे डवलला जातो। आज आमचा एसटी मध्ये आरक्षण आम्हाला तिकडे दुसरीकडे हैदराबाद मध्ये भेटलं जातं आणि ते एजंटी मध्ये का टाकलं जातं? आमचं खानपिन एक, आमचा देवत्व एक, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तर सगळ्यांनी समान लिहिलं। आज तुम्ही मराठा समाजाला तिकडनं आणून इकडे ते कानून कायदा देता, त्यांच्यावरती जेव्हा लागू होतो कायद्याने, तर आमच्यावरती पण ते लागू झाला पाहिजे। कारण की आम्हाला पण एसटी मध्ये तुम्ही टाकू शकता, जेव्हा त्यांना टाकू शकता तर आम्हाला पण टाकू शकता, तर आम्हाला एसटी मध्ये आलं पाहिजे। आणि आमचे ऊस तोडणारे गरीब पोरं आहेत आणि ते पोरं पण ऊस तोडायला सोबत जातात, तर त्यांचं शिक्षण कम होतो, तर त्यांना आम्हाला एसटीत आल्यामुळे एक फायदा होणार की आम्हाला मराठा समाजासोबत आम्हाला पण आमच्या पोरांना जास्तीत जास्त सरकारी नोकरीचा फायदा होणार। ह्याच्यासाठी मी सगळ्या इथे आलेल्या भाऊबंधांचा हात जोडून विनंती करतो आणि त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो। मी सर्वप्रथम बंजारा समाजाच्या वतीने या महाराष्ट्र सरकारला तथा भारत सरकारला, या सर्व आमच्या बंजारा समाजाच्या वतीने आम्ही जे निवेदन करतोय, हे निवेदन असं आहे की मराठा समाजाला मिळाला म्हणून आम्ही हे मागणी मागत नाही। आमची मागणी ऑलरेडी कोर्टामध्ये प्रलंबित आहे। आम्ही जवळजवळ आज 14 वर्षापासून आम्ही कोर्टामध्ये ही मागणी केलेली आहे। 1918चं हैदराबाद गॅजेटियर हे आम्ही बंजारा समाज, आमची भाषा एक आहे, वेशभूषा एक आहे, आमचं वागणं खाणं पिणं सर्व एक आहे पूर्ण भारतभर। त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेटियर बोलते की एसटी मध्ये आहे, कर्नाटकमध्ये एससी मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये विजयंती असल्यामुळे हे आम्ही मागणी मागतो की पूर्ण भारतभर एकच कास्टमध्ये आम्हाला आणा, एसटी किंवा एससी। आमची प्रमुख मागणी आहे एसटीची आणि एसटीच्या मागणीसाठी आम्ही जे कोर्टात आम्ही केस टाकलेली आहे, आम्ही न्यायालयांवर आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही एवढा दिवस शांत होतो। आता आम्हाला एक चालना मिळालेली आहे। जर समजा तुम्ही हैदराबाद गॅजेटियर जर समजा लागू करत असाल तर मग आम्हाला का वगळू शकता तुम्ही?
तर हे अन्याय आमच्यावर होऊ नये म्हणून आज मीरा भाईंदरचे सर्व बंजारा समाज आज आम्ही एकत्र आलोय. आज तुमच्या नजरेसमोर दिसते आज ही संख्या आज शेकडोमध्ये आहे. आम्हाला मजबूर केलात तर उद्या हीच संख्या आज लाखोमध्ये फक्त मीरा भाईंदरमध्ये जमा होतील. आणि जर समजा मुंबईमध्ये जर आम्ही मंत्रालयाच्या दिशेने जर निघालो तर ही संख्या कमीत कमी 25 ते 30 लाख लोकसंख्येने आम्ही आमच्या मागणीसाठी आम्ही पुढे सरकणार. कालच्या तारखेला आमचे संत महंत आणि आमचे सगळं मंत्री महोदय या लोकांची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगप्रमाणे आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तांड्यातून लोक आशेने पुढे निघालेले आहेत. आज आमचे जे बेरोजगार मुलं आहेत, आमचे जे विद्यार्थी आहेत, आज प्रत्येकांना IPSC UPSC MPSC या तयारीला लागायचं आहे. पण विचार करतोय की आम्ही या तयारीला लागलो तर आज VJNT आम्हाला तो प्राधान्य मिळेल का. आज ST मध्ये जर टाकलं ना तर कमीत कमी आमच्या मुलांचं भवितव्य सुधरेल. आणि एवढीच आम्ही या पूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आम्ही मागणी मागतो. आणि आमचा एकच नारा जय बंजारा आणि सेवालाल महाराजांचा घोष या वाक्याने आम्ही सुरुवात करतो आणि तोच वाक्य आम्हाला शेवट घेऊन जाणार एवढी आम्ही राज्य सरकारकडे आम्ही मागणी मागितलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही आमचं निवेदन पाठवलेलं आहे. जोरात बोला जय सेवालाल.